घेऊया सुपरफास्ट बातम्यांचा आढावा। देवळी तालुक्यातील नागझरी येथे ग्रामसभेचा वाद। ग्रामसभेच्या मुद्द्यावरून युवक आक्रमक। ग्रामसभा ग्रामपंचायत बाहेर घ्यावी आणि दवंडी 2 वेळा द्यावी अशी युवकांची मागणी। आष्टीत तलावात बुडून 20 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू। मृतदेहाची शोध मोहीम सुरू। गणेशपुरा भागातील रहिवासी सौरव सुनील चचाणे हा मित्रासोबत पोहण्यासाठी गेला असताना घडली दुर्घटना। बचाव पथकाकडून युद्ध पातळीवर शोध सुरू। तळेगाव श्यामजी पंत येथे खासदार अमर काळे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान व नेत्र तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। 54व्या वाढदिवशी 54 जणांचे रक्तदान। 270 जणांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले। आष्टी शहीद येथे 65 लाखांची पाणी पुरवठा योजना ठरली पांढरा हत्ती। 3 वर्ष उलटली तरी थारच्या नळाला पाण्याचा थेंब नाही। सोलर पॅनल गवत झुडपात, पाईपलाईन फुटकी, चौकशी करण्याची मागणी। हिंगणघाटमध्ये भाजपची भव्य तिरंगा रॅली। देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमला परिसर। रॅलीला नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। एक तिरंगा देश के नाम या भावनेने पार पडलेल्या या रॅलीने हिंगणघाटमध्ये देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते। वर्ध्यातील घुगुसकर गॅरेज ते पावडे नर्सिंग चौक हा महत्त्वाचा रहदारीचा मार्ग असल्याने काम जलद गतीने करण्याची नागरिकांची मागणी। वर्ध्यात बावनकुळेंची मोठी घोषणा। महसूल लोक अदालत आता महात्मा फुलेंच्या नावाने। शेतकरी हितासाठी सरकारचे मोठे निर्णय। बावनकुळेंचा देवळीतून हुंकार। 33 लाख शेतकऱ्यांचे कर्जमाफ। वर्ध्यात बावनकुळेंची मोठी घोषणा। वर्ध्याच्या अन्न व औषध प्रशासनाची सांगी मेघे रुग्णालयातील मेसर्स लाईफस्टाईल औषधी फाउंडेशन व मेसर्स AVRHIP या औषध पेठेतील नियमबाह्य औषधी वितरणाबाबत सहाय्यक आयुक्त शहानाज ताजी यांची परवाना निलंबनाची कारवाई। जनसंग्राम न्यूजच्या बातमीची दखल घेतली। आणखी पेढीवर ही होणार कारवाई। महाराष्ट्रात FDAचा धडाका। डॉमिनोजच्या 4 पिझ्झा हटच्या 1 आउटलेटचा परवाना निलंबित। विदर्भात पावसाची शक्यता कायम। नागपूर, वर्ध्यासह अनेक जिल्ह्यांना हवामानाचा इशारा। विदर्भातील आश्रमशाळांवर प्रशासनाची नजर। भंडारा, यवतमाळमध्ये तपासणी मोहीम।